खूप जणींचा प्रश्न असतो की काजळ लावायचं कसं? आम्हाला तर काजळ सूटच होत नाहीये, मग आम्ही कसं लावू बरं? किंवा तुम्हाला असं वाटत असतं की आम्ही काजळ लावून खराब दिसणार, आमचे डोळे खूप छोटे आहेत, ते आम्हाला अजून खराब दिसतं, खूप काळे काळे दिसतील. तर नाही, काजळ लावल्यावरती तुमचे डोळे अजून छान उठाव दिसतात, उठावदार मोठे दिसतात. आणि जरी मोठे असतील डोळे, जर माझ्यासारखे असतील खूप मोठे मोठे डोळे, तरी देखील तुम्ही काजळ लावलं तरी देखील खूप छानच दिसतं. असं काहीही नाहीये की काजळ लावून तुमचे डोळे अजून खूप घाण दिसतात, असं काहीच नसतं. त्याच्यामुळे आज मी हा तुम्हासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे काजळ कसं लावायचं परफेक्टली. चला आता व्हिडिओला सुरू करूया. तर त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं तर थँक्यू सो मच. सो आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही बिगिनर्स आहात तर तुम्हाला मी एक काजळ सांगते. तर हे आहे शुगरचं काजळ, जे की फुल्ली वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे. त्यामुळे तुम्हाला हे काजळ तुम्ही स्वतः घालवल्याशिवाय प्रॉपरली हे जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला कधी इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. बिगिनर्स आहात तर परफेक्ट करा. आणि जर वॉटरप्रूफ काजळ घेत नसाल तर त्याची काही गॅरंटी नसते, ते पूर्ण खाली येतं ओरगळून. त्यामुळे ते घ्यायचंच नाही आणि इन्व्हेस्ट करायचेच नाही. मुळात वॉटरप्रूफ काजळच घ्यायचं नाही. सो अशा प्रकारचं कुठल्याही कंपनीचं तुम्ही एखादं वॉटरप्रूफ स्मजप्रूफ काजळ घ्या, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. याची लिंक तुम्हाला मी खाली देईन आणि सोबत भरपूर साऱ्या वॉटरप्रूफ काजळांची तुम्हाला मी लिंक देईन. सो अशा प्रकारे एखादं काजळ घ्यायचं आणि ते काय करायचंय, आता त्याला शार्प करण्यासाठी एक वेगळं असं शार्पनर येते, शुगरचं काजळ आहे आणि मला प्रचंड आवडतं. त्याचा डार्क कलर भयानक खूप सुंदर आहे. सो हे घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आता काजळ कसं लावायचं ते मी दाखवते. काहीच करायचं नसतं. तुमचं जे वॉटर लाईन आहे ती थोडीशी ऑइली आहे का किंवा थोडीशी पाणीदार आहे का? जर ते पाणीदार असेल तर तुम्हाला काय करायचंय, थोडंसं पाणी जे आहे ते काढून घ्यायचंय. अशा प्रकारे पाणी काढून झाल्यावरती तुम्हाला हे काजळ जे आहे ते घ्यायचं आहे आणि तुमच्या डोळ्यांना लावायचंय. तुम्हाला जसं आवडतं तसं लावा. मला थोडंसं बोल्ड आवडतं, बोल्ड लावू शकता किंवा तुम्हाला नॉर्मल आवडतं, नॉर्मल लावा. जरी तुम्हाला काळ्या कलरचा काजळ आवडत नाही, तुम्ही पहिल्यांदा काजळ लावताय, तर मार्केटमध्ये भयानक कलरचे काजळ आहेत. तुम्ही फॅशनेबल आहात ना, भयानक कलरचं काजळ वापरू शकता. आणि जर तुम्ही पहिल्यांदा लावताय तर एक ना लाईक ब्राऊन कलरचं काजळ येतं, माझ्याकडे पण आहे ते. सो तशा प्रकारचं काजळ लावलं समोरच्याला समजणार देखील नाही की तुम्ही काजळ लावले. सो तुम्ही ते काजळ लावू शकता. हळूहळू तुम्ही ब्लॅक कलर काजळकडे वळू शकता. कारण काय असतं, ब्लॅक काजळ जे लुक देते ना, ते बाकीचं काजळ थोडंसं कमीच देतं, असं मला तरी वाटतं. सो चला आता आपण हे काजळ लावूया. तुम्ही बघू शकता काजळ किती गोड लागलाय आणि डोळा किती छान दिसतोय. आता हा डोळा बघा आणि हा डोळा, किती फरक आहे बघा. हा डोळा आवडतोय की नाही, छान दिसायला वाटतोय, आणि हा डोळा थोडासा उघडा उघडा वाटतोय. सेम असं काजळ लावून घ्या, तुमचं काम झालं. आणि एवढं सुंदर आहे, स्वच्छ आणि पटकन लावणं काजळ. आता काजळ लावून झालंय. आता काजळ ना, आता आपण खाली लावलंय. हेच काजळ तुम्हाला वरच्या वॉटर लाईनला देखील लावून घ्यायचंय. ते कसं सांगते. काय करायचं, आपण हे काजळ जे आहे ते अशा प्रकारे पकडायचं आणि बस वरती बघायचं किंवा असा डोळा टाकायचा आणि बस फिरवत जायचं स्वतःच्या मनाने. ओके, तुम्हाला समजतंय तुम्ही फिरवताय की नाही. डन झालं की नाही.
सो अशा प्रकारे काजळ लावून झालंय. ते काजळ लावून झाल्यावर थोडा वेळ ना डोळ्यांची आपल्या थोडं थांबू द्यायचे डोळा आणि डोळ्यांची थोडीशी उघडझाप करायची. जेणेकरून काय होतं, जर काही इरिटेशन असेल, काही आपल्याला केमिकल्स वगैरे काजळमध्ये असेल आणि इरिटेशन होत असेल, डोळ्याने पाणी वगैरे येत असेल, तर ते होऊन जातं, समजतं आपल्याला म्हणून. सो अशा प्रकारे काजळ लावायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि सोबतच काजळ कसं लावायचं समजलं असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. सो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. टेक केअर, बाय बाय.